टॉपिकचं नाव आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. इथं डेफिनेशन लिहिली आहे त्याची. डेफिनेशन कशाची? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आणि मॅथमॅटिकल डेफिनेशन आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलंय? कुठलं पण इक्वेशन, एनी इक्वेशन विच कंटेन्स टू व्हेरिएबल, कुठलं इक्वेशन ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत आणि डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल्स इज 1. प्रत्येक टर्मची डिग्री 1 पाहिजे. ठीक आहे, समजण्यासाठी हे त्याचा मिनिंग तर इथं दिलेलाच आहे. इथं डेफिनेशन आहे फक्त कुठलं पण इक्वेशन ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत आणि प्रत्येक टर्मची डिग्री 1 आहे. अंडरस्टँडिंगसाठी जर थोडी ट्रिकी असेल तर हा त्याचा जनरल फॉर्म आहे. सर्वात इम्पॉर्टंट हा त्याचा जनरल फॉर्म आहे. कशाचा? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. हा जो फॉर्म आहे ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. एवढंच लक्षात घ्यायचंय. ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0 अशा इक्वेशनला काय म्हणायचंय? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आणि याच्यामध्ये काय आहे तर हे नंबर्स आहेत ए बी सी. हे काय येतं? ए बी सी हे कुठले पण नंबर्स आहेत, कुठले पण नंबर. हेअर ए बी सी आर एनी नंबर्स. एक कंडिशन आहे विथ ए आणि बी नॉट 0 सायमल्टेनियसली. ए आणि बी जर 0 झाले तर हे इक्वेशनच राहत नाही, तसं सायमल्टेनियस इक्वेशन होत नाहीये ते. त्यामुळं ही जी कंडिशन, ही कंडिशन पण इम्पॉर्टंट आहे. ए आणि बी दोन्ही पण एकाच वेळेस 0 नकोय, दोन्ही एकाच वेळेस 0 नको येतं. तर असल्या इक्वेशनला काय म्हणायचं आहे? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. एबीसी काय आहेत तर कुठले पण नंबर, फक्त कंडिशन ए आणि बी दोन्ही एकाच वेळेस 0 नको आहेत. तर आपण एक्झाम्पल्स पाहू तर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. सर्वात इम्पॉर्टन्स इथं डेफिनेशन आहे, पण त्याचा सिंपल फॉर्म जो आहे, जनरल फॉर्म जो आहे तो हाच आहे. हे जरी नाही समज डेफिनेशन थोडी समजण्यासाठी ट्रिकी आहे, तर हा एवढंच गोष्ट लक्षात ठेवायची. ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0 हा त्याचा जनरल फॉर्म आहे. तर एक एक्झाम्पल, कुठलंही एक इक्वेशन जे ह्या फॉर्म मध्ये, कुठलं पण एक इक्वेशन जे ह्या फॉर्म मध्ये, त्याला म्हणतात लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. तर मी एक एक्झाम्पल लिहितोय. सपोज 2x प्लस 3y प्लस 4 इक्वल्स टू 0. हे दोन्ही एकाच टाइप मध्ये येतं, ए बी सी. ठीक आहे, एक्स चा कोएफिशियंट ए, वाय चा कोएफिशियंट बी आणि हा प्लस सी इक्वल्स टू 0. तर हे दोन एका टाइप मध्ये आहेत, म्हणून दिस इज लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. हा सिम्पली एक्स आणि वाय ची डिग्री 1 असते. ह्याचा इथं जो मिनिंग आहे डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1, तर ही एक्स ची आणि वाय ची पॉवर 1 असते. आपण लिहित नाहीये, पण याचा मिनिंगच 1 आहे. जर काहीच पॉवर इथं एक्स आणि वाय ची लिहिली नाही तर त्याचं मिनिंग आहे एक्स आणि वाय ची पॉवर 1 आहे. तर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल मध्ये या दोन्ही पण व्हेरिएबलची पॉवर 1 असते. हा ह्या गोष्टीचा मिनिंग आहे. अजून एक एक्झाम्पल जर बघायचं असेल, हे जे ए आणि बी आहेत दोन्ही एकाच वेळेस 0 नको आहेत. हा सी 0 असला तरी पण चालेल. तर मी त्या टाइपचं एक एक्झाम्पल लिहितोय. सपोज 4x प्लस 6y प्लस 0 इक्वल्स टू 0. हे पण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. ह्या दोन्ही फॉर्मला जर कम्पेअर केलं तर इथं c ची व्हॅल्यू 0 आहे, तर c 0 चालतोय. ही डेफिनेशन जी आहे, जनरल फॉर्म जो आहे, त्याचा जो मिनिंग आहे, काही पाहिजे फक्त a आणि b एकाच वेळेस 0 नको आहे. c 0 चालतोय. सो दिस इज ऑल्सो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0, 4x प्लस 6y प्लस 0 इक्वल्स टू 0. ऍक्च्युली याला असं पण हे तर एकाच टाइप मध्ये 4x प्लस 6y इक्वल्स टू 0, तो प्लस 0 इक्वल्स टू 0 नाही लिहिलं तर याचा मिनिंग आहे ह्या इक्वेशन मध्ये c ची व्हॅल्यू 0 आहे आणि c 0 असला तरी चालतोय. a आणि b एकाच वेळेस 0 नकोय. मग एकाच वेळेस 0 नकोय, एखादा 0 तसं पण चालतंय. 2x प्लस 5 इक्वल्स टू 0. हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे ह्या डेफिनेशन नुसार, ह्या जनरल फॉर्म नुसार. का तर याच्यामध्ये जर याला आणि याला कम्पेअर केलं तर a 2 आहे. ही असली टर्म इथं दिसतच नाहीये, पण याचा मिनिंग काय आहे? ती टर्म तिथं आहेच आहे आणि ती कुठली टर्म आहे? 0y प्लस 5 इक्वल्स टू 0. हे दोन्ही एकाच फॉर्म मध्ये येतात. 2x प्लस 5 इक्वल्स टू 0 आणि 2x प्लस 0y प्लस 5. आता मात्र हे एका फॉर्म मध्ये दिसत आहेत, म्हणजेच हे सुद्धा काय आहे? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. पण इथं b ची व्हॅल्यू 0 आहे. तर ठीक आहे, बी ची व्हॅल्यू 0 असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. ए ची व्हॅल्यू 0 असेल तरी पण काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजेच असं ह्या टाइप मध्ये सपोज 3y प्लस
10 इक्वल्स टू 0. हे सुद्धा लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल आहे. ह्या जनरल फॉर्म नुसार, ह्या डेफिनेशन नुसार हे काय आहे, लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल आहे. इथं का, तर हे ह्या फॉर्म मध्ये आहे आणि इथं कसं आपण त्याला लिहू शकतोय, तर 0x प्लस 3y प्लस 10 इक्वल्स टू 0 असं आपण त्याला लिहू शकतोय. आणि इथं काय आहे, a ची व्हॅल्यू 0 आहे. ह्या इक्वेशन मध्ये a ची व्हॅल्यू 0 आहे, ह्या इक्वेशन मध्ये b ची व्हॅल्यू 0 आहे. ठीक आहे, पण चालतंय a 0 असला चालतंय, b 0 असला चालतोय. फक्त ही जी कंडिशन आहे, दोन्ही एकाच वेळेस 0 नकोय. नॉट बोथ 0 सायमल्टेनियसली, एकाच वेळेस दोन्ही 0 नकोय. हा, c 0 असला चालतंय, c नॉन 0 असला तर चालतंय. तर हा फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. हा काय आहे, जनरल फॉर्म आहे कशाचा, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. तर हे सर्व एक्झाम्पल्स आहेत कशाचे, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. काय होईल, दोन्ही पण जर a आणि b एकाच वेळेस 0 झाले, दोन्ही पण a आणि b एकाच वेळेस 0 झाले, तर ऍक्च्युअली ते मॅथमॅटिकल सेन्स त्याचा राहत नाहीये. काय होतंय पहा, दोन्ही जर एकाच वेळेस 0 झाले तर त्याला आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल म्हणतो. ऍक्च्युअली ते कुठलं व्हॅलिड इक्वेशन पण नाही राहत नाही. फॉर एक्झाम्पल 0x प्लस 0y प्लस 5 इक्वल्स टू 0. सपोज मी असं इक्वेशन लिहिलं, ऍक्च्युअली हे मॅथमॅटिक्स मधलं व्हॅलिड इक्वेशन नाही. काय होतंय, इथं काय झालं, a आणि b एकाच वेळेस 0 येतं. 0x 0y प्लस 5 इक्वल्स टू 0. तर हेच आहेच काय ऍक्च्युअली, याला जर आपण अजून थोडं सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये लिहिलं, 0x म्हणजे 0, 0y म्हणजे पण 0, 0 प्लस 0 प्लस 5 म्हणजे दिस इज ऍक्च्युअली 5 इक्वल्स टू 0 आहे. दिस इज नॉट इक्वेशन, ऍक्च्युअली हे ट्रूच नाही आहे. ठीक आहे, हे इक्वेशनच नाही, मॅथमॅटिक्स मधलं हे व्हॅलिड इक्वेशन नाहीच आहे. त्यामुळं एकाच वेळेस दोन्ही a आणि b 0 असं इक्वेशन व्हॅलिड नाहीये. याला आपण लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल पण म्हणत नाही. इनफॅक्ट ते इक्वेशनच नाही, कुठलंच इक्वेशन नाही, लिनियर इक्वेशन पण नाही, कुठलंच मॅथमॅटिकल मधलं ते व्हॅलिड इक्वेशनच नाही. त्यामुळं दोन्ही एकाच वेळेस 0 नको. ठीक आहे, हा, एक 0, एखादा 0 चालतोय, a 0 असं चालतोय, b 0 असं, फक्त एकाच वेळेस दोन्ही 0 नको. तर हे आहे डेफिनेशन आणि जनरल फॉर्म कशाचा, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. आता आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, तो हा जनरल फॉर्म, आणि आपण जो लिहिणार आहे इक्वेशन्स, मोस्ट ऑफ द जे इक्वेशन्स येतं ते इक्वेशन्स असेच लिहिले सिलेबस मध्ये, टेक्स्टबुक मध्ये, 5x मायनस 3y इक्वल्स टू 8. तर हे आहे का लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. दिसायला तो त्या फॉर्म मध्ये दिसणार नाहीये, पण आहेच तो. हा जो फॉर्म आहे ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0, ह्या फॉर्म मध्ये हे आहे का, तर ते आहे. त्याला जर कम्पेअर केलं तर ते दिसतंय का, तर याला तुम्ही असं लिहू शकता, येतं 5x मायनस 3y मायनस 8 इक्वल्स टू 0. आणि आता हे इक्वेशन एकाच फॉर्म मध्ये, आणि हे दोन्ही इक्वेशन ऍक्च्युअली एकच आहेत. ठीक आहे, हे दोन्ही इक्वेशन एकच आहेत. 5x मायनस 3y इक्वल्स टू 8, 5x मायनस 3y मायनस 8 इक्वल्स टू 0. पण हे ह्या फॉर्म मध्ये दिसतंय. तर कुठले पण इक्वेशन जे तुम्ही असं लिहिले, राईट हँड साइडला एक कॉन्स्टंट, सपोज 2x लेट अस से मायनस 4y इक्वल्स टू 10, हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का. 3x मायनस y इक्वल्स टू 18, हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का. 15x प्लस 17y इक्वल्स टू 21, हे लिनियर इक्वेशन इन व्हेरिएबल आहे का. तर हे सगळ्यांचा आन्सर येसच आहे. जरी हे असे फॉर्म दिसत नसतील तर ते त्या फॉर्म मध्ये लिहिता येते. ठीक आहे, 4x मायनस 2x मायनस 4y इक्वल्स टू 10, 3x मायनस y इक्वल्स टू 18, 15x प्लस 17y इक्वल्स टू 21, हे सगळे त्या फॉर्म मध्ये आहेतच, येतं, लिहिताच येते. तर फक्त हा राईट हँड साईडचा जो कॉन्स्टंट आहे तो एकदा फक्त लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करा, प्लस असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल, राईट हँड साईडला इक्वल्स टू 0 राहील, आणि तो ह्या फॉर्म मध्ये असेल. तर आपण जे आता बघणार आहेत सगळे इक्वेशन ते असेच असणार आहे. तर राईट हँड साईडला एक नॉन झिरो नंबर, आणि लेफ्ट हँड साईडला फक्त ax प्लस by हा फॉर्म असणार आहे. 2x प्लस 4y, 3x मायनस y, 15x प्लस 17y, आणि हा जो नंबर्स आहे म्हणजे c, तो आपण राईट हँड साईडला शिफ्ट करणार आहे. तर हे सर्वच काय येतं, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आहे. आता जर आपण एकाच वेळेस
दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स कन्सिडर केले, दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स एकाच वेळेस कन्सिडर केले. फॉर एक्झाम्पल कसं, तर ह्या टाईपमध्ये सपोज 5x minus 3y equals to 8 आणि 3x plus y equals to 2. हे दोन्ही पण काय येतं, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. 5x minus 3y equals to 8, दिस इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. 3x plus y equals to 2, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तो आहेच आहे, त्या फॉर्ममध्ये तो लिहिता येतोय. जर आपण एकाच वेळेस हे दोन इक्वेशन कन्सिडर केले, सपोज दिस इज फर्स्ट इक्वेशन, सपोज दिस इज सेकंड इक्वेशन, तर ही होतीये सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. दोन इक्वेशन एकाच वेळेस कन्सिडर केलेत आपण, दिस इज सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. आता आपल्याला हे सॉल्व करायचंय, सिस्टीम सॉल्व करायची, म्हणजेच काय करायचंय, तर एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या, एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. ही सिस्टीम सॉल्व करायची, हे दोन इक्वेशन एकाच वेळेस सॉल्व करायचे, म्हणजेच काय करायचं असतं, सिंपल फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय विच सॅटिस्फाय दिस टू इक्वेशन सायमल्टेनियसली. अशा आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या, ज्या व्हॅल्यूज या दोन्ही इक्वेशनला एकाच वेळेस सॅटिस्फाय करतील. तर त्याच्या जे वेज आहेत, मेथड्स आहेत सिलेबसमध्ये, दोन मेथड्स तर दिलेले आहेत. फर्स्ट मेथडमध्ये एक व्हेरिएबल इलिमिनेट करायचा आहे, कुठला पण व्हेरिएबल्स, आणि एका व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एका व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर ती व्हॅल्यू दुसऱ्या कुठल्या एका इक्वेशनमध्ये पुट करा आणि तुम्हाला दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यूज भेटेल. तर फर्स्ट जी मेथड आहे, आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. आणि मी आता सांगितलं सॉल्व करायचं म्हणजेच काय, फाइंड आउट व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय विच सॅटिस्फाय बोथ इक्वेशन सायमल्टेनियसली. आपल्याला अशा एक्स अँड वायच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत, ज्या व्हॅल्यूज त्या दोन्ही इक्वेशनला एकाच वेळेस सॅटिस्फाय करतात. तर ह्या बुकमध्ये दोन मेथड दिल्यात. पहिलं व्हेरिएबल इलिमिनेशन मेथड. हे मेथडमध्ये काय आहे, नाव त्याचं व्हेरिएबल इलिमिनेशन मेथड आहे. एक कुठलं तरी व्हेरिएबल इलिमिनेट करायचंय आणि दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू, तुम्ही कुठलं पण एक व्हेरिएबल आता व्हेरिएबल इलिमिनेट कसं करायचं, काय करायचं आपण बघत. पण हे नाव जे आहे मेथडचं, व्हेरिएबल इलिमिनेशन मेथड, याच्यामध्ये काय करायचं आहे, एक कुठलं तरी व्हेरिएबल. आता दोन व्हेरिएबल्स आहेत आपल्या सर्व इक्वेशन मध्ये, दोन व्हेरिएबल्स आहेत, एक्स आणि वाय, एक्स आणि वाय. तर कुठलं तरी एक व्हेरिएबल आपल्याला काय करायचं आहे, इलिमिनेट करायचं आहे. आणि कसं इलिमिनेट करणार, काय इलिमिनेट करणार ते आपण याच्यामध्ये बघणार येतं. तर आपण इंडिपेंडेंटली कुठलं पण व्हेरिएबल आपण इलिमिनेट करू शकतो. कुठलं पण व्हेरिएबल, काहीच नाहीये, एक्स इलिमिनेट करा, वाय इलिमिनेट करा. तर तुम्ही जर वाय इलिमिनेट केलं तर तुम्हाला अगोदर एक्स ची व्हॅल्यू भेटेल. वाय जर व्हेरिएबल इलिमिनेट केलं तर तुम्हाला अगोदर काय भेटेल, एक्स ची व्हॅल्यू भेटेल. एक्स इलिमिनेट केला अगोदर तर वाय ची व्हॅल्यू भेटेल. पण कुठली तरी एक व्हॅल्यू भेटली तर ती व्हॅल्यू याच्यापैकी कुठल्या एका इक्वेशन मध्ये पुट करा, तुम्हाला नेक्स्ट व्हॅल्यू भेटेल, दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटेल. आता पहा काय करायचं आहे, सपोज आपण इथं वाय हे व्हेरिएबल इलिमिनेट करू. हे सेकंड इक्वेशन आहे, 3x plus y equals to 2a. आता आपण ह्या याच्यामधून वाय हे व्हेरिएबल इलिमिनेट करू. वाय व्हेरिएबल इलिमिनेट जर करायचं असेल तर मला काय करायचं आहे, फर्स्ट इक्वेशन मध्ये ह्या वायचा कोएफिशियंट काय आहे, -3. सेकंड इक्वेशन मध्ये वायचा कोएफिशियंट काय आहे, 1 आहे. तर मी इथं दोन्हीचे पण व्हेरिएबल वाय, दोन्ही इक्वेशन मध्ये वाय व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम करणार आहे. आणि सेम मध्ये प्लस मायनस निगेटिव्ह साईन असलं तर अजूनच बेटर आहे. जर तुम्ही अगोदर सेम केला, फक्त +3 किंवा -3 +7 तर तुम्हाला काय करायचं, व्हेरिएबलचा जो कोएफिशियंट आहे सेम झाल्यानंतर जर सेम साईन असेल तर एका इक्वेशन मधून दुसरं इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं आहे. आणि जर अपोजिटच साईन असेल प्लस मायनस तर सिम्पली दोन इक्वेशन ऍड करून द्यायचे. आता मी काय करतोय, व्हेरिएबल फर्स्ट वाय व्हेरिएबल इलिमिनेट करतो. त्यासाठी मला काय करावं लागेल, दोन्ही इक्वेशन मध्ये वायचे जे कोएफिशियंट्स आहेत ते सेम करायचे आहेत मला. तर मी काय करतो, सेकंड इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, ज्या वेळेस हे दोन्ही कोएफिशियंट सेम होते. पहिल्या इक्वेशन मध्ये वायचा कोएफिशियंट काय आहे, 3 आहे. दुसऱ्या इक्वेशन मध्ये वायचा कोएफिशियंट 1 आहे. तर मी दुसऱ्या इक्वेशनला
मल्टिप्लाय करतोय कशाने 3. त्यामुळे काय होणार आहे इथं पण वायचा कोएफिशियंट 3 येतोय मल्टिप्लाय पण त्यामुळे काय होणार आहे पहा असं जर मल्टिप्लाय केलं तर फर्स्ट इक्वेशन तर ॲज सेकंड इक्वेशन चेंज होणार आहे आणि तो मी त्याला न्यू नाव देतोय मल्टिप्लाय सेकंड इक्वेशन बाय 3. त्यामुळे हे इक्वेशन होईल 6x प्लस 3y इक्वल्स टू 4. ठीक आहे 3 ना मल्टिप्लाय दिस इज 9x प्लस 3y इक्वल्स टू 6. 3 ना मल्टिप्लाय केलंय 9x प्लस 3y इक्वल्स टू 6 असं होऊन जाईल. सपोज दिस इज थर्ड इक्वेशन. आता काय झालंय सेकंड आणि थर्ड इक्वेशन जर तुम्ही बघितले फर्स्ट आणि थर्ड इक्वेशन जर तुम्ही बघितले तर 5x मायनस 3y इक्वल्स टू 8 असं आहे फर्स्ट इक्वेशन. थर्ड इक्वेशन 9x प्लस 3y इक्वल्स टू 6 असं आहे थर्ड इक्वेशन. याच्यामध्ये काय झालं जर तुम्ही वायचा कोएफिशियंट बघितला तर इथं वायचा कोएफिशियंट आहे -3, वायचा कोएफिशियंट आहे +3. 3 आहे, साइन अपोजिट आहेत. सिम्पली हे दोन इक्वेशन ऍड करायचे, तुमचा वाय व्हेरिएबल इलिमिनेट होऊन जाईल. मी काय सांगितलंय कोएफिशियंट सेम येतं, वायचा कोएफिशियंट सेम आहे 3 आहे पण अपोजिट साइन आहे आणि अपोजिट साइन असेल तर सिम्पली हे दोन्ही इक्वेशन ऍड करायचे. जर सेमच साइन असेल निगेटिव्ह पॉझिटिव्ह सिम्पली एकामधून दुसरं सबट्रॅक्ट करून टाकायचे. तर मी काय करतोय हे दोन इक्वेशन ऍड करतोय. दोन इक्वेशन ऍड केल्यानंतर सिम्पली काय होणार आहे एक व्हेरिएबल इलिमिनेट होणार आहे. पहा कसा तर ऍड करायचं आहे 5x आणि 9x हे ऍड करायचे. तर लेफ्ट हँड साइड ऍड करा, दोन इक्वेशन ऍड करायचे म्हणजे काय असतं सिम्पली तर लेफ्ट हँड साइड ऍड करा, राईट हँड साइड ऍड करा. आता मी लेफ्ट हँड ह्या दोन्हीचे पण लेफ्ट हँड साइड ऍड करतोय. 5x 9x हे होईल 14x. आता ज्यावेळेस तुम्ही हे y ऍड करत चालता, हे काय -3y इथं +3y ज्यावेळेस तुम्ही ऍड करता त्यावेळेस ते सगळंच 0 होऊन जाईल. ठीक आहे, ज्यावेळेस ऍड करता त्यावेळेस 0 होऊन जाईल आणि राईट हँड साइड जर ऍड करता 8 आणि 6 तर हे 14. सो दिस इज सिम्पली 14x इक्वल्स टू 14. ठीक आहे, आणि त्यामुळे x ची व्हॅल्यू हा 14 डिवाइड होणार आहे. दिस इज ऍक्च्युली 14/14 म्हणजेच 1 होऊन जाईल. ठीक आहे, x ची व्हॅल्यू 1 होऊन जाणार आहे. हा 14 मल्टिप्लाय राईट हँड साइडला डिवाइड होईल 14/14 म्हणजे 1 होऊन जाईल. तर इथं x ची व्हॅल्यू 1 भेटते. काय केलं एक व्हेरिएबल इलिमिनेट झालाय आणि दुसऱ्या व्हेरिएबलची तुम्हाला व्हॅल्यू भेटली. इथं काय केलं मी y व्हेरिएबल इलिमिनेट केलाय. y व्हेरिएबल इलिमिनेट करावं काय लागतं तर y चे कोएफिशियंट सेम करावं लागते. सेम कसे करणार तर मल्टिप्लाय करा, कशाने पण मल्टिप्लाय करा जेणेकरून y चा कोएफिशियंट दोन्ही इक्वेशन मध्ये सेम होईल. आता इथं y चा कोएफिशियंट इथं 1 होता, इकडे 3 होता, तर मला ह्या सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागलं कशाने 3 ने. त्यामुळे काय झालं इथं y चा कोएफिशियंट 3 झाला. फर्स्ट इक्वेशन मध्ये y चा कोएफिशियंट पण 3 आहे निगेटिव्ह साइड मध्ये, तर साइन अपोजिट आहेत मी ऍड करून टाकलं इक्वेशन 1 आणि 3 आणि ऍड केल्यानंतर लगेच एका स्टेप मध्ये दोन स्टेप मध्ये मला व्हॅल्यूज भेटली कशाची x ची. आता ही जी व्हॅल्यू आली x ची ती कुठल्या पण 1 2 3 कुठल्या पण एका इक्वेशन मध्ये पुट करा, कुठल्या पण एका इक्वेशन मध्ये तुम्हाला y ची व्हॅल्यू भेटून जाईल. पुट इन सपोज टू कशामध्ये पुट केली तर y ची व्हॅल्यू सेमच भेटणार आहे. सेकंड इक्वेशन असेल 3x प्लस y इक्वल्स टू 2 आहे. 3 इंटू x ची व्हॅल्यू जी आपण काउंट केली फाइंड आउट केली ती ही 1 प्लस y इक्वल्स टू 2. सो 3 प्लस y इक्वल्स टू 2. 3 इंटू 1. सो y इक्वल्स टू ॲक्च्युली 2 - 3 आणि 2 - 3 म्हणजे -1. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ y. तर ह्या ज्या x आणि y च्या व्हॅल्यूज आहेत x इक्वल्स टू 1 y इक्वल्स टू -1 ह्या व्हॅल्यूज तुम्ही ह्या दोन्ही इक्वेशन मध्ये जर पुट केल्या तर ह्या इक्वेशनला ते दोन्ही इक्वेशनला एकाच वेळेस सॅटिस्फाय करतील. जर आपलं कॅल्क्युलेशन करेक्ट असेल तर ही गोष्ट होणारच आहे, सॅटिस्फाय होणारच आहे. हा पार्ट इथपर्यंतच, हे जे सोल्युशन आहे हे एक्स आणि वायच्या ज्या व्हॅल्यूज आहेत हेच इथपर्यंतच आन्सर आहे कशाचं ह्या इक्वेशनचं. आपण हे काय केलं आहे सॉल्व्ह केलं, ही सिस्टीम सॉल्व्ह केली आहे. तर आपण फक्त व्हेरीफाय करतोय आणि नंतर आपण स्टॉप करू. ऍक्च्युली हा पार्ट नाही आहे कशाचा, पण आपला आन्सर करेक्ट आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी आपण ह्या दोन व्हॅल्यूज या इक्वेशन मध्ये पुट करू. तर लेफ्ट हँड राईट हँड साइड बॅलन्स व्हायला पाहिजे, पण हा पार्ट नाही आहे कशाचा आन्सरचा पार्ट नाही. आन्सर इथंच संपतंय पण आपण व्हेरीफाय करू. तर काय जर
फर्स्ट इक्वेशन काय आहे 5x मायनस 3y इक्वल्स टू 8. याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू -1 मी पुट करतोय. तर 5 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे 1 मायनस 3 इंटू y ची व्हॅल्यू काय आहे -1. याला मी सिम्प्लिफाय करून ऑटोमॅटिकली राईट हँड साईड बॅलन्स व्हायला पाहिजे नाही. तर दिस इज इक्वल्स टू 5 इंटू 1 5 मायनस आहे 3 इंटू -1 आहे. तर हे सगळं मिळून प्लस होऊन जाणार आहे. सो दिस इज इक्वल्स टू 8 मायनस मायनस प्लस होते -3 इंटू -1 -3. सो -3 सो +3 मायनस प्लस होते 5 + 3 इज 8. आणि दुसरं पण इक्वेशन ॲक्च्युली सॅटिस्फाय करणार आहे. दुसरं इक्वेशन आहे 3x + y इक्वल्स टू 2. इथं पण मी व्हॅल्यू पुट करतोय 3 इंटू x ची व्हॅल्यू 1 आहे प्लस y ची व्हॅल्यू काय आहे -1. याला जर सिम्प्लिफाय केलं 3 इंटू 1 3 प्लस काय आहे -1 आहे. सो 3 - 1. सो दिस इज इक्वल्स टू 2. तर दोन्ही पण व्हॅल्यू x आणि y ह्या दोन्ही व्हॅल्यूज हे इक्वेशन मध्ये पुट करा, ह्या इक्वेशन मध्ये पुट करा. लेफ्ट हँड राईट हँड साईड बॅलन्स होते. राईट इथं 2 आलं. याला जर लेफ्ट हँड साईडला सिम्प्लिफाय केलं, लेफ्ट हँड साईड 5x + 3y आहे ही कन्सिडर केली. लेफ्ट हँड साईडमध्ये x आणि y च्या व्हॅल्यूज पुट केल्या 1 आणि -1 सिम्प्लिफाय करून राईट हँड साईड ऑब्टेन केले. इथं पण x आणि y च्या ज्या व्हॅल्यूज आहेत पुट केल्या, सिम्प्लिफाय केलं 2 आलं. राईट हँड साईड 2 आहे आणि देअरफॉर x इक्वल्स टू 1 y इक्वल्स टू -1 ही काय आहे सोल्युशन आहे. कशाचं ह्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्सचं. हां पण याच्यामध्ये काय केलं आपण व्हेरिएबल इलिमिनेट केले. आपण अजून एक एक्झाम्पल बघू. व्हेरिएबल इलिमिनेट करायचं जिथे आपण x इलिमिनेट करून बघू. ॲक्च्युली कुठलं पण व्हेरिएबल तुम्ही इलिमिनेट करू शकताय. तर अजून एक आपण सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन बघू जिथं दुसरं व्हेरिएबल आपण x इलिमिनेट करू. किंवा बेटर वे प्रत्येक वेळेस y इलिमिनेट करणं बी सुटेबल नसते. नेक्स्ट एक्झाम्पल जिथं आपण जे सुटेबल असेल ते इलिमिनेट करू. ठीक आहे. एक्झाम्पल नुसार बघू. तर 3x + 2y इक्वल्स टू 29. दिस इज फर्स्ट इक्वेशन. आणि 5x - y इक्वल्स टू 18. सपोज दिस इज सेकंड इक्वेशन. आता ह्या फर्स्ट इक्वेशन मध्ये y चा कोएफिशियंट 2 आहे. सेकंड इक्वेशन मध्ये y चा कोएफिशियंट दिसत नाही काही म्हणजे तो काय आहे 1 आहे. ठीक आहे. आता कुठला व्हेरिएबल इलिमिनेट करणं इझी आहे. तर अगेन इथं परत एकदा y हे व्हेरिएबल इलिमिनेट करणंच इझी आहे. कारण काय होईल आपल्याला जर सेम कोएफिशियंट करायचे असतील y चे तर पहिल्या इक्वेशन मध्ये 2 आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये y चा कोएफिशियंट 1 आहे. सिम्पली दुसऱ्या इक्वेशनला जर 2 ना मल्टिप्लाय केलं, दुसऱ्या इक्वेशनला जर 2 ना मल्टिप्लाय केलं तर इथं 10x होईल. इथं 1 ने मल्टिप्लाय 1 × 2 2 होऊन जाईल आणि राईट हँड साईडला 36 होईल. राईट हँड साईडला काही होईना पण काही गोष्ट होणार आहे. तर y चा कोएफिशियंट इथं सुद्धा 2 होणार आहे. इथं 2 आहे निगेटिव्ह मध्ये नंतर तुम्हाला ऍड करावं लागते. तर इथं ह्या इक्वेशन मध्ये काय कुठला व्हेरिएबल इलिमिनेट करणं इझी आहे तर y. ठीक आहे. आपण बघू तर काय याचा आन्सर येता इथे. इलिमिनेट करण्यासाठी y चे कोएफिशियंट सेम करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला दुसऱ्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय दुसऱ्या इक्वेशनला आपण 2 ना मल्टिप्लाय करू. त्यामुळे काय होणार आहे पहा 2 ना जर मल्टिप्लाय केलं तर हा 5x आहे. 2 ना मल्टिप्लाय केलं दिस इज 10x मायनस हा 1 × y आहे. 2 ना मल्टिप्लाय केलं 2y होईल इज इक्वल्स टू 18 आहे. 2 ना मल्टिप्लाय केल्यानंतर 36 होईल. सपोज दिस इज थर्ड इक्वेशन. मग याच्यामुळे काय झालं आता फर्स्ट इक्वेशन काय आहे 3x + 2y इक्वल्स टू 29. थर्ड इक्वेशन काय झालंय मल्टिप्लाय केल्यानंतर सेकंड इक्वेशनला 2 ना मल्टिप्लाय केल्यानंतर 10x - 2y इक्वल्स टू 36 झाले. त्यामुळे काय झालंय फर्स्ट आणि थर्ड इक्वेशन मध्ये जर y चे कोएफिशियंट ऑब्झर्व केले तर y चा कोएफिशियंट इथं 2 आहे, इथं -2 आहे. ठीक आहे. तर अपोजिट साइडने सेम कोएफिशियंट आहे तर काय करायचंय ऍड करायचंय. काय ऍड करायचंय तर इक्वेशन 1 अँड इक्वेशन 3 ऍड करायचे. ठीक आहे. ऍड करायचे म्हणजे काय होणार आहे लेफ्ट हँड साइड ऍड करायची, राईट हँड साइड ऍड करायची. तर आता फर्स्ट इक्वेशनची लेफ्ट हँड साइड अशी आहे 3x + 2y. थर्ड इक्वेशनची लेफ्ट हँड साइड अशी आहे.
10x मायनस 2y. तर ॲड करायची लेफ्ट हँड साईड. तर लेफ्ट हँड साईड ॲड करत असताना 3x 10x हे होईल 13x. ठीक आहे, 3x 10x 13x. 2y आणि मायनस 2y हे ज्यावेळेस तुम्ही ॲड करता सो दिस इज 0. ठीक आहे, 2y आणि मायनस 2y ॲड करायचे ते होईल 0. आता 29 36 ॲड करायचे तर दिस इज 65. ठीक आहे, 29 36 हे 65 होईल. दिस विल इम्प्लाय दॅट 13x प्लस 0 म्हणजे 13x इक्वल्स टू 65. दिस विल इम्प्लाय दॅट x इक्वल्स टू हा इकडे डिवाइड होणार आहे 65 अपॉन 13. सो दिस विल इम्प्लाय दॅट x इक्वल्स टू 65 अपॉन 13. दिस इज 5. ठीक आहे, सो x इक्वल्स टू 5. आता ही जी व्हॅल्यू आहे x इक्वल्स टू y इलिमिनेट केल्यानंतर x ची व्हॅल्यू भेटणार आहे. ऑब्विसली तुम्ही x इलिमिनेट केलं तर तुम्हाला स्टार्टिंगला अगोदर व्हॅल्यू y ची भेटेल, पण कुठल्या तरी आपल्याला आफ्टर ऑल दोन्ही पण व्हॅल्यूज फाइंड आउट करायचं हे इम्पॉर्टंट आहे. व्हेरिएबल कुठलं इलिमिनेट करायचं आहे तर कोएफिशियंट पाहून डिसाईड करायचं आहे व्हेरिएबल कुठलं इलिमिनेट करायचं आहे. आणि कुठलं व्हेरिएबल इलिमिनेट कधी होईल तर कोएफिशियंट सेम झाल्यानंतर व्हेरिएबल इलिमिनेट होते. आणि कुठल्या पण याचे तुम्ही व्हेरिएबल कोएफिशियंट सेम करू शकता. तर ही जी व्हॅल्यू आहे ती कुठल्या पण ह्या तीनपैकी कुठल्या पण एका इक्वेशनमध्ये पुट करा, तुम्हाला व्हॅल्यू भेटेल कशाची, y ची. सो पुट इन इक्वेशन 2. ठीक आहे, 2 कशाला 1. ठीक आहे, कशामध्ये पण. तर इक्वेशन 1 लेफ्ट हँड साईड त्याची अशी आहे 3x प्लस 2y इक्वल्स टू 29. हे इक्वेशन 1 आहे. x ची व्हॅल्यू पुट करायची 3 इंटू 5. ठीक आहे, प्लस 2y इक्वल्स टू 29. 3 इंटू 5 दिस इज 15 प्लस 2y इक्वल्स टू 29. सो 2y इक्वल्स टू हा तिकडे निगेटिव्ह होणार आहे 29 मायनस 15 होईल. सो 2y इक्वल्स टू 14 and therefore y equals to 7. 14 upon 2 that is y equals to 7. तर हे व्हॅल्यूज आता आपण ठीक आहे एवढ्या वेळेस आपण व्हेरीफाय पण करून टाकू. हे जे व्हॅल्यूज आल्यात x इक्वल्स टू 5 y इक्वल्स टू 7 इथपर्यंतच ह्या प्रॉब्लेमचा आन्सर हेच आपलं काय आन्सर आहे x इक्वल्स टू 5 y इक्वल्स टू 7. पण आपण व्हेरीफाय करायला काय असतं तर लेफ्ट हँड साईडमध्ये ह्या व्हॅल्यूज पुट करायच्या. पहिल्या इक्वेशनची लेफ्ट हँड साईड अशी आहे 3x प्लस 2y. 3 इंटू x ची व्हॅल्यू आहे 5 प्लस 2 इंटू y ची व्हॅल्यू 7. So this is 3 into 5 15 plus 2 into 7 14. So this is 29. Obviously ही राईट हँड साईड ऑब्टेन होते ज्यावेळेस आपण पुट करतो. दुसरं इक्वेशन 5x मायनस y आहे. 1 इंटू y द्या किंवा सिम्पली y. तर 5x मायनस y ही आहे लेफ्ट हँड साईड सेकंड इक्वेशनची. x ची व्हॅल्यू आहे 5 मायनस y ची व्हॅल्यू 7. सो 5 इंटू 5 25 मायनस 7 आणि 25 मायनस 7 इज 18. तर ही काय आहे राईट हँड साईड आहे. ही राईट हँड साईड आहे इक्वेशन 1. तर लेफ्ट हँड साईडमध्ये जर तुम्ही एक्स अँड वायच्या व्हॅल्यूज पुट केल्या सिम्प्लिफाय केलं तर बरोबर तुम्हाला राईट हँड साईड मिळते. पण कधी आन्सर ज्यावेळेस करेक्ट असेल तर हे x इक्वल्स टू 5 y इक्वल टू 7 काय आहे सोल्युशन आहे कशाचं ह्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचं. याच्यामध्ये आपण काय करतो तर हे जे मेथड आहे व्हेरिएबल इलिमिनेट करतोय. आणि व्हेरिएबल कसा इलिमिनेट होतो तर कोएफिशियंट सेम केल्यानंतर आणि कोएफिशियंट सेम करायला काय करावं लागतं मल्टिप्लाय करावं लागतं सिम्पली कुठल्या तरी एकतर 1 इक्वेशनला किंवा 2 इक्वेशनला. आणि कोएफिशियंट बॅलन्स झाल्यानंतर कोएफिशियंट सेम झाल्यानंतर जर साइन त्यांचं पाहिजे आता कोएफिशियंट सेम झाले साइन काय निगेटिव्ह अपोजिट साइन येतं प्लस एकाला आहे मायनस एकाला आहे. जर साइन अपोजिट असेल तर ऍड करायचं इक्वेशन 1 आणि 3 जिथं कोएफिशियंट सेम झाले. आणि जर दोन्हीकडे प्लस प्लस असेल तर इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करा किंवा 3 मधून 2 सबट्रॅक्ट करायचं आहे सिम्पली. ठीक आहे, जर कोएफिशियंट सेम आहे पण साइन पण सेम आहे परत. ठीक आहे, 2 2 आणि इथं जर प्लस असेल इथं प्लस असेल तर सबट्रॅक्ट करायचं. इथं जे ऍड केलं आपण ह्या एक्झाम्पलमध्ये तर सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्ट केल्यानंतर पण एक व्हेरिएबल इलिमिनेट होणार आहे. ठीक आहे, एक व्हेरिएबल इलिमिनेट होऊन दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटेल. जी व्हॅल्यू भेटली ती कशामध्ये पण एकामध्ये पुट करायची आहे. तुम्हाला राहिलेला जो एक व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू भेटेल आणि तेच तुमचं काय आन्सर काय असणार आहे आन्सर असणार आहे. ठीक आहे, आपण इथं स्टॉप करून नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहे तर अजून एक जी मेथड आहे
लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल सॉल्व करण्याची, ज्याच्यामध्ये काय एक एक्सची किंवा वायची व्हॅल्यू दुसऱ्या व्हेरिएबलच्या टर्ममध्ये फाइंड आउट करायची आणि एका कुठल्या तरी इक्वेशनमध्ये पुट करायची. तर ती जी मेथड आहे ती आपण बघू नेक्स्ट लेक्चरला. सध्या आपण इथं स्टॉप करू. ठीक आहे, थँक्यू.